चमेली बकरी आपल्या पतीच्या प्रेतासमोर बसून रडत होती. भोले, तुम्ही मला का सोडून गेलात? कोणाच्या मदतीने जगू आता मी? कोणाच्या मदतीनं? चमेलीचं हे रडणं बघून जंगलातला प्रत्येक प्राणी तिला तिरस्काराने बघत असतो. मी तर आधीच म्हटलं होतं ही बकरी अशुभ आहे. ही ज्या बकऱ्यासोबत लग्न करते तो बकरा मरण पावतो. आतापर्यंत या बकरीचे 4 पती मेलेत. मनहूस कुठली? मी तर म्हणतो या बकरीला माझ्या हवाली करून टाका. मी तर हिची हाडं चावून चावून खाऊन टाकेन. अरे नाही चित्त्या, ही बकरी इतकी अशुभ आहे की हिला जो कोणी खाईल तोही देवाला प्रिय होईल. सगळे चमेलीच्या बाबतीत वेगवेगळ्या गोष्टी करत असतात आणि चमेली आपल्या पतीच्या प्रेतासमोर बसून रडत असते. अरे भाऊ, चला आता इथून. जर हिची हाय आपल्याला लागली तर हिच्या पतीसारखे सुद्धा आपणही देवाघरी जाऊ. चमेली ज्याच्यासोबत लग्न करत असे तो बकरा दुसऱ्या दिवशी देवाघरी जाई. म्हणूनच सगळे तिला दूषणं देत तिथून निघून जातात. मनहूस कुणीकडची मरत का नाहीस? मी अशुभ नाहीये. मी अशुभ नाही. दुसऱ्या दिवशी चमेली घरासमोर बसून विचार करत असते. देवा, मी ज्या बकऱ्यासोबत लग्न करते तो दुसऱ्याच दिवशी का मरतो? मला पतीचं प्रेम कधीच मिळणार नाही का? चमेली खूप रडू लागते. एके दिवशी जात असताना तिला हरिणीचं पाडस रडत असलेलं दिसतं. हे बाळ का रडत आहे? बाळाला रडताना बघून चमेली बाळाकडे जाते. काय झालं बाळा, तू रडतो कायस? मला भूक लागलीये मावशी. आणि तुझी आई कुठे बाळा? माझी आई कुठेतरी निघून गेलीये. रडू नको बाळा, मी तुझ्यासाठी खायला घेऊन येते. रडणाऱ्या बाळाची दया येऊन चमेली त्याला थोडे फळं आणून देते. पण त्या फळांमध्ये विषारी किडे होते, ज्यांना खाल्ल्यानंतर हरिणीच्या बाळाचा मृत्यू झाला. अरे देवा, हे बाळ तर मेलं. बाळा, डोळे उघड, डोळे उघड बाळा, नाहीतर पुन्हा एकदा जंगलवासी मला अशुभ ठरवतील. तेवढ्यात तिथे हरणी येते. ए मनहूस बकरी, तू इथे काय करतेस? आणि माझ्या बाळाला काय झालं? तुझं बाळ मेलंय. काय? तू माझ्या बाळालाही मारलंस? अशुभ कुठली? मी तुझ्या बाळाला नाही मारलं, मी तर फक्त त्याला खाऊ घातलं. तुझी अशुभ सावली माझ्या बाळावर पडताच तू त्याला पण खाऊन टाकलं. अशुभ कुठली? बाळाच्या मृत्यूने दुःखी होऊन हरिणी रडू लागते. तिला रडताना पाहून सगळे प्राणी तिथे जमा होतात. काय झालं हरिणी, तू का रडत आहेस ग? काय या दुर्दैवीनं तुझं काही नुकसान केलंय? ह्या नीच बकरीनं माझ्या मुलाला मारलं. माझ्यावर विश्वास ठेवा, मी याला नाही मारलं ताई. या दुर्दैवी बकरीला आपल्या जंगलाच्या बाहेर काढलं पाहिजे, नाहीतर ही अशुभ बकरी सगळ्यांना आपल्याला मारून टाकेल. बरोबर बोललास अस्वला. या अशुभ बकरीला इथे राहायचा काहीच अधिकार नाही. हो, या दुर्दैवीला या जंगलातनं बाहेर काढा. सगळे प्राणी मिळून चमेलीला जंगलाच्या बाहेर काढतात. जंगलातून काढून टाकल्यावर चमेली रडत रडत नदी किनारी येते. कदाचित ही लोक योग्यच बोलतात. मी मनहूसच आहे. मी जिथे जाते तिथे आधीच काहीतरी वाईट घडतं. स्वतःला दोषी ठरवत चमेली रडू लागते. जर मी खरंच अशुभ आहे तर मला जगण्याचा काही एक अधिकार नाही. असं अशुभ बनून जगण्यापेक्षा माझं मरणच योग्य आहे. स्वतःला संपवण्याचं मन बनवून चमेली बकरी एका डोंगरावर जाते. माझ्या मरणानं जंगलातलं मृत्यूचं तांडव थांबून जाईल आणि लोक सुखानं जगतील. जसं चमेली बकरी दरीमध्ये उडी मारणार तेवढ्यात तिथे एक मोठं गिधाड येतं. थांब बकरी, अशी आता तरुणपणी का मरतीयस?
मला मरण्यापासून थांबवू नको गिधाड भाऊ, मला मरून जाऊ दे. पण झालंय का नेमकं ज्यामुळे तू आपला जीव देतेस? सगळे मला अशुभ समजतात म्हणून मला जगावंसं वाटत नाही. तुझा मृत्यू या प्रश्नाचं उत्तर नाहीये. माझ्यासोबत सुद्धा असंच काही झालं होतं, पण मी मेलो नाही. काय तुलाही सगळे अशुभ म्हणायचे? हो, पण मी या संकटाचा सामना केला. तूही माझ्यासारखं लढायला शिक आणि मग बघ, एक दिवस तुझ्याही आयुष्यात सुख परत येईल. गिधाडाचं बोलणं ऐकून बकरीनं संकटांचा सामना करायचं ठरवलं. तुझं म्हणणं बरोबर आहे गिधाड भाऊ, आता मी मरणार नाही, लढणार. ये होईना बात. आता यापुढे आपण दोघे मित्र बनून राहूया. मग बकरी आणि गिधाड मित्र बनून सोबत राहू लागतात. असेच काही दिवस निघून जातात. एका संध्याकाळी दोघं घराबाहेर बसून बोलत असतात. गिधाड भाऊ, तुम्हाला नवीन जीवन दिलंय. जर त्या दिवशी तू माझा जीव वाचवला नसतास तर मी कधीच मरून गेले असते. तेव्हाच तिथे एक सिंह येतो. सिंहाला बघून बकरी घाबरते. गिधाड भाऊ बघ, सिंह आलाय, हा मला मारून टाकेल, मला वाचव. घाबरू नकोस बकरी, हा सिंह माझा मित्र आहे. काय? हा खरंच तुझा मित्र आहे? हो, आणि हा सुद्धा आपल्यासारखाच दुःखी आहे बिचारा. अरे गिधाडा, ही बकरी इथे का आली आहे? शेरसिंग, ही बिचारी दुःखी आहे. मग गिधाडाने शेरसिंगला बकरीविषयी सांगितलं. ओ, म्हणजे ही सुद्धा आपल्यासारखीच दुःखात आहे. हो शेरसिंग. एक गोष्ट विचारू का शेरसिंग? हा, विचार. तुमच्यासोबत काय झालं होतं? तुम्हाला पण सगळे अशुभ म्हणतात का? हो, मला ही जंगलवासियांनी पनवती म्हणून या जंगलातनं बाहेर काढलं होतं. नेमकं काय झालं होतं तुमच्यासोबत की सगळेजण तुम्हाला पनवती म्हणत होते? मी माझ्या बायकोच्या वाढदिवसाला केक आणलेला होता आणि तो केक खाल्ल्यामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला होता. काय यामुळे तुम्हाला पनवती म्हणून सगळ्यांनी जंगलातून काढून टाकलं? नाही, काही दिवस तर त्यांनी मला जंगलात राहू दिलं, पण काही दिवसानंतर मला खूप खतरनाक आजार झाला, ज्यामुळे त्यांनी मला पनवती म्हणून माझ्या 2 मुलांसोबत मला जंगलातनं बाहेर हकललं. त्या आजाराचा काही इलाज नाही का? नाही, त्यामुळे मला चिंता आहे की माझ्या मरणानंतर माझ्या मुलांचं काय होईल. शेरसिंगचे अश्रू पाहून बकरी आणि गिधाडाला खूप वाईट वाटलं. शेरसिंग, तुम्ही दुःखी नका हो. आजपासून तुमच्या मुलांची आई बनून मी त्यांचा सांभाळ करेल. हे ऐकून शेरसिंग खुश झाला. काय तू खरंच बोलतीयस? हो शेरसिंग, कदाचित तुमच्या मुलांना सांभाळण्यासाठीच हे नवीन जीवन मला मिळालंय. चला, मला आपल्या मुलांकडे घेऊन चला. शेरसिंग चमेली बकरीला घेऊन आपल्या गुहेमध्ये येतो. बघा मुलांनो, तुम्हाला भेटायला कोण आलंय? बाबा, हे कोण आहे? ही माझी दोस्त आहे. दोस्त आहे की आणखीन कोणी आहे बाबा? मन्नूचं हे बोलणं ऐकून बकरी लाजते. तेव्हा शेरसिंग बकरीला म्हणतो, याच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. हा अजून लहान आहे. हा लहान आहे, पण तुम्ही तर लहान नाही. म्हणजे काय? हेच की मी तुमच्या मैत्रिणीऐवजी कुणीतरी खास बनू इच्छिते. हे ऐकून शेरसिंग खुश झाला. काय तू माझ्या मुलांची आई बनशील? हो, आजपासून मी यांची आईच आहे. ऐकलत मुलांनो, ही आजपासून तुमची आई आहे. त्यामुळे आजपासून ही आपल्या सोबतच राहील. अरे वा, मग तर खूपच मजा येईल. काय शेरू? हो मुन्नू. त्या दिवसापासून चमेली बकरी शेरसिंगच्या मुलांना आईसारखंच सांभाळू लागली. शेरसिंगची मुलंही तिला आपली सावत्र आई समजून तिच्यासोबत आनंदाने राहू लागली. असेच काही महिने निघून जातात. एके दिवशी शेरू आणि मुन्नू चमेलीला म्हणतात, आई, चल ना, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. हो आई, मलाही कुठेतरी बाहेर फिरायला जायचंय. ठीक आहे बाळांनो, चला, आज मी तुम्हाला नदी किनारी फिरायला घेऊन जाते. चमेली बकरी दोन्ही मुलांना घेऊन नदी किनारी जाते. दोन्ही मुलांना घेऊन बकरी जात असते. तेव्हा अचानक 2 खुंखार लांडगे तिथे येतात. अरे बापरे, हे लांडगे कुठून आले? आई, हे लांडगे आम्हाला मारून टाकतील. आम्हाला वाचव आई. घाबरू नका बाळांनो, मी असताना तुम्हाला काही नाही होणार. ऐकलंस रंगा, ही बकरी काय म्हणतेय ते? हा,
ही म्हणतीये त्या सिंहाच्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी ती आपले प्राण सुद्धा पणाला लावेल. अरे पण एक बकरी सिंहाच्या सोबत कशी असू शकते? सिंहाने बकरी सोबत लव्ह मॅरेज केलं असेल, पण आपल्याला याचं काय करायचंय? आपल्याला तर या तिघांची शिकार करायचीये. चला लवकर आपण या तिघांना आपलं भोजन बनवूया. जसंच लांडगे त्यांच्याकडे येऊ लागतात तेव्हा चमेली म्हणते, बाळांनो, जीव वाचवायला आता आपल्याला पळावं लागेल आणि पळता पळता तुमच्या बाबांना आवाज द्या. पळा. चमेली आणि दोन्ही मुलं पळायला लागतात. बाबा, बाबा, शेरसिंग, शेरसिंग, वाचवा, वाचवा. आपल्या गुहेबाहेर उभे असणाऱ्या शेरसिंगला त्यांच्या ओरडण्याचा आवाज येतो. वाचवा, वाचवा. शेरसिंग, आम्हाला वाचवा. हा तर मुलांचा आवाज आहे. वाटतं यांचा जीव धोक्यात आहे. शेरसिंग घाईत गुहेच्या बाहेर येतो. शेरसिंगला पाहून शेरू, मुन्नू आणि चमेली शेरसिंगच्या जवळ येतात. इथेच थांब लांडग्या, नाहीतर दोघांचे हाल असे करून टाकीन की तुमची आई सुद्धा तुम्हाला ओळखायला नकार देईल. वाह, खूप छान. बकरी आणि सिंहात दोस्ती, हे दृश्य तर मी पहिल्यांदाच बघतोय. काय रे शेरसिंग, बकरी सोबत का लव्ह मॅरेज केलं का? चमेली, दोन्ही मुलांना घेऊन घरात जा आणि जोपर्यंत मी आवाज देत नाही तोपर्यंत दरवाजा उघडू नको. चमेली दोन्ही मुलांना घेऊन घरात जाते आणि दरवाजा लावून घेते. काय तू एकटा आमच्या दोघांना थांबवू शकतोस? जर नाही थांबवू शकला तर आपण याच्यासोबत याच्या परिवारालाही भोजन बनवू. माझ्या परिवारापर्यंत पोहोचण्यापूर्वी तुम्हाला माझ्याशी सामना करावा लागेल लांडग्यांनो. या. आणि शेरसिंग एकटाच दोन्ही लांडग्यांशी लढाई करू लागतो. शेरसिंग एकटाच दोघांवर भारी पडत होता, पण तेवढ्यात एका लांडग्याने शेरसिंगच्या छातीवर लाथ मारली. शेरसिंग आजारी होता. छातीवर वार झाल्याने शेरसिंग तिथेच मृत्युमुखी पडला. शेरसिंगला मरताना पाहून आत लपलेले चमेली आणि त्याची दोन्ही मुलं खूप रडू लागतात. मी खरंच अशुभ आहे. तुमच्या वडिलांच्या जीवनात येताच त्यांना खाऊन टाकलं. नाही आई, बाबांना खूप गंभीर आजार होता. तू आल्यामुळे किमान ते तडफडून मेले नाहीत, नाहीतर या आजारात लोक तडफडून मरतात. हो आई, स्वतःला अशुभ समजू नकोस. तू लकी आहेस. तुझ्या येण्यामुळे आम्ही आमचं जीवन अगदी चांगल्या पद्धतीने जगून घेतलं आहे. हो आई, आता मृत्यू जरी आला तरी काही दुःख नाही. हे देवा, मी जर खरंच अशुभ नसेल तर काहीतरी चमत्कार कर. जर आम्ही तिघं इथून जिवंत वापस गेलो तर मी समजेन की मी अशुभ नाही. बघच तू आई, आपण तिघेही जिवंत जाऊ, कारण तू अशुभ नाहीयेस. तू लकी आहेस. तिकडे लांडगे यांना मारायची तयारी करत होते. सिंह तर गेला, आता बकरी आणि त्याच्या मुलांची पाळी आहे. हे ऐकून बकरी दरवाजा घट्ट बंद करते. दरवाजा उघड बकरी, बघ तुझा मृत्यू तुझ्या समोर उभा आहे. केव्हापर्यंत लपून बसशील? अरे कधी ना कधी बाहेर येशील ना. ज्या दिवशी तू बाहेर येशील त्या दिवशी तू आणि तुझ्या मुलांना आम्ही शिकार बनवून खाऊन टाकू. मग दोन्ही लांडगे दरवाजा उघडण्याच्या प्रतीक्षेत शेरसिंगच्या घराबाहेरच बसून जातात. हे लांडगे तर इथेच बसले, आता काय करू? असेच 3 दिवस उलटून जातात, पण दोन्ही लांडगे अजून तिथेच बसलेले असतात. आई, खूप जोराची भूक लागलीये. हो आई, जर खायला नाही मिळालं तर आम्ही असेच मरून जाऊ. 3 दिवसापासून भुकेलं राहिल्याने शेरसिंगची मुलं खूप कमजोर झाली होती. जर यांना खायला प्यायला नाही मिळालं तर हे मरून जातील. काय करू? चमेली बकरी दरवाजाच्या फटीमधून बघते, तेव्हा दोन्ही लांडगे तिथेच बसलेले असतात. हे लांडगे अजून इथेच बसलेत. काय करू? काहीच समजत नाही. अरे भावा, खूप झोप येतेय, चल थोड्या वेळ आराम करूया. आणि काहीच वेळात दोन्ही लांडगे झोपून गेले. हे बघा बाळांनो, लांडगे झोपलेत. मी हळूच दरवाजा उघडते, तुम्ही लपून पळून जा. पण आई, आम्ही तुला सोडून नाही जाणार.
तुमचा जीव वाचणं खूप गरजेचं आहे बाळांनो. नाही आई, आम्ही तुला घेतल्याशिवाय इथून कुठे जाणार नाही. ठीक आहे, पण पहिले तुम्ही पळा. तुमच्या मागोमाग मी पळेल. ठीक आहे आई. मग चमेली हळूच दरवाजा उघडून दोन्ही मुलांना बाहेर काढते आणि त्यांच्या मागे ती स्वतः निघून जायला लागते. दोन्ही लांडगे झोपलेले असतात. चमेली आणि दोन्ही मुलं जात असतात आणि तेव्हाच अचानक दोन्ही लांडगे जागे होतात. शेवटी तू बाहेर आलीसच बकरी. हा, पण तुम्ही दोघं तर झोपला होतात. आम्ही झोपलो नव्हतो, झोपायचं नाटक करत होतो जेणेकरून तुम्ही बाहेर यावे. आणि तू आमच्या जाळ्यात फसलीसच. हे पहा लांडग्यांनो, तुम्ही मला मारून टाका, पण या बाळांना जाऊ द्या. तुला या मुलांवर एवढी दया का येत आहे? ही मुलं तुझी कुठे आहेत? हे खरंय की ही माझी मुलं नाहीत, पण मी यांना माझ्या मुलांपेक्षा जास्त प्रेम केलंय. यांना जाऊ द्या लांडगे भाऊ, हे खूप लहान आहेत. ठीक आहे. ए मुलांनो, चला पळा इथून. नाही आई, आम्ही तुला एकटीला सोडून नाही जाणार. हो आई, सोबत जगलोय, सोबतच मरूया. माझ्या बाळांनो, तुम्ही अजून जग पाहिलं नाही. जा, निघून जा. नाही आई, आम्ही नाही जाणार. जा बाळांनो, तुम्हाला माझी शपथ आहे, तुमच्या सावत्राईची शपथ आहे. आईची शपथ ऐकल्यावर दोन्ही मुलं तिथून जायला लागतात. चमेली बकरी त्या लांडग्यांच्या पायांवर पडते. माझ्या मुलांना जाऊ दिलं त्याबद्दल तुमचे आभार. आता तुम्ही मला चवीनं खाऊ शकाल. या, मला मारून खाऊन टाका. तिकडे जीव वाचून पळणाऱ्या दोन्ही लहान मुलांना आपल्या सावत्राईची आठवण येते. मुन्नू, आपण सिंह आहोत. असं भित्र्यासारखं पळून आपल्या आईला मृत्यूच्या दाढेत आपल्याला नाही टाकता येणार. हो, आपल्याला आईला वाचवायलाच हवं आणि आईला वाचवायला आपण आपल्या प्राणांची बाजी लावूया. पण आपण आईला वाचवायचं कसं? ते लांडगे तर खूप मोठे आहेत आणि आपण केवढे छोटे आहोत. युद्ध करायला उंची नाही तर काळीज लागतं आणि आपल्यात तर जन्मताच सिंहाचा काळीज आहे. ठीक आहे, तर मग यलगार असो. आणि दोन्ही सिंहाचे छावे पळत पळत लांडग्यांजवळ येतात. त्यांना बघून लांडगा म्हणतो, तुम्ही दोघं परत का आलात? काय तुम्हाला तुमचा जीव प्यारा नाही? जीवापेक्षा आम्हाला आमची आई प्रिय आहे. आम्ही तिला वाचवायला आलो आहोत. पण तुझ्या आईला तू आमच्यापासून वाचवणार कसा? तुम्ही तर मुलं आहात आत्ता. हा, आम्ही मुलं आहोत, पण सिंहाचे. आमच्या आईला मारण्या अगोदर तू आमच्याशी सामना कर लांडग्या. आणि काहीच वेळात लढाई सुरू होते. लांडगे दोन्ही मुलांवर वरचढ ठरतात आणि लढाईमध्ये दोघांना जखमी करून टाकतात. बघतोस काय? धर त्या बकरीला. जसे ते लांडगे बकरीच्या दिशेने पुढे सरकतात तेवढ्यात तिथे एक गिधाड येतं. थांबा, बकरीला मारण्यापूर्वी तिच्या भावाशी तर लढाई करा लांडग्यांनो. घ्या आता. आता या बकरीला वाचवायला हा गिधाड आला आणि हा म्हणतो या बकरीचा भाऊ आहे. अरे यार, या बकरीचा काहीच कळत नाही. ही सिंहाची बायको आहे की गिधाडाची बहीण? लांडग्या, हे तुला नातं समजणार नाही, कारण हे नातं त्याग आणि बलिदानाचं आहे. काका, आमच्या आईला वाचवा. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या आईला काही होणार नाही. मग गिधाड जोरात उडून दोन्ही लांडग्यांच्या डोळ्यामध्ये चोच मारून त्यांना आंधळ करतो. मला काही दिसत नाहीये. याने तर आपले डोळे फोडले. चला पळा इथून. दोन्ही आंधळे लांडगे आपला जीव वाचून तिथून पळत सुटतात. इकडे सिंहाचे छावे आपल्या सावत्राईच्या गळ्यात पडून भावूक होऊन रडू लागतात. आई, तुला सावत्राई म्हणणं म्हणजे मोठं पापच आहे. हो आई, आजपासून तू आमची सावत्राई नाही, खरी आई आहेस. आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की पुढच्या जन्मात आम्हाला तुझ्याच पोटी जन्म मिळावा. आई मुलांचं हे प्रेम पाहून गिधाड भावूक होतं. तेव्हाच जंगलातले सगळे प्राणी तिथे येतात. बकरी, तुला अशुभ म्हणून जंगलातनं काढून टाकलं त्याबद्दल आम्ही शर्मिंदा आहोत. हो बकरी, तू अशुभ नाहीस, तू लकी बकरी आहेस. तू गेल्यापासून जंगलात पनौती आली आहे. सगळे जंगलवासी दुखी दुखी आहेत. हो बकरी, तुझे पवित्र चरण जंगलामध्ये ठेवून आम्हाला बर्बाद होण्यापासून वाचवताई.
बकरी ताई, आम्ही तुला घ्यायला आलो आहोत, आमच्या सोबत चल. सगळे प्राणी मिळून बकरीला विनंती करतात आणि बकरी जंगलात पुन्हा जाण्यासाठी तयार होते. ठीक आहे, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. आम्हाला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. आम्हाला तुझी प्रत्येक अट मान्य आहे. शेरसिंगची दोन्ही मुलं माझ्यासोबतच राहतील. मी नेहमीच त्यांची आई बनून राहील. बोला, मान्य आहे? मंजूर आहे. मग चमेली बकरी आपल्या मुलांना घेऊन पुन्हा जंगलात येते आणि मुलांचं पालन पोषण करून आनंदाने आपलं जीवन व्यतीत करू लागली. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.